हॅलो नमस्कार, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। चला झटपट रेसिपी बघूया। तर इथे घेतलेला आहे एक मोठी वाटी बडीशेप घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। घरगुती तीळ आहेत, हे तुम्ही मार्केटचे सुद्धा घेऊ शकता। तर त्यासाठी अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी धना डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथे अर्धी वाटी जवस आणि अर्धी वाटी खडीसाखर सुद्धा घेऊ शकता। ते पूर्णतः तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतं। तर बघा, आपले साहित्य तयार आहे। चला झटपट आपली रेसिपी तयार करूया। तर हे मुखवास एकदम छान होतं, खुसखुशीत होतं आणि 3 महिने छान हवाबंद डब्यात ठेवल्यास टिकतं। तर तत्पूर्वी आपण बडीशेप धुवून घेऊया। एका बाउलमध्ये घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे आणि छान असं धुवून घ्यायचं। धुतल्यामुळे काय आहे ना, सोप ओली होते, तसेच त्यामधील जे सगळे घाण असेल किंवा काही कचरा असेल, माती असेल, सगळं निघून जातं आणि आपल्याला छान वाटते ती रेसिपी। दातामध्ये वगैरे खडे जाणार नाहीत आणि आपल्याला त्रास होणार नाही, त्यासाठी धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, छोटा चम्मच आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, जे आपण उपवासासाठी वापरतो ते। तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा घेऊ शकता। थोडंसं पाणी परत घातलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं। नंतर एका चाळणीमध्ये ही बडीशेप काढून घ्यायची, म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल आणि सोप ओली केल्यामुळे थोडासा रंग येईल मार्केटसारखा। जसे मार्केटमध्ये पिवळा रंग असतो ना मुखवासला, अगदी तसाच, म्हणजे घरच्या घरी आपल्याला मार्केटसारखी वाइब मिळेल। तर छान अशी बडीशेप धुवून झालेली आहे, मी निथळायला ठेवलेली आहे चाळणीमध्ये। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि परत एकदा सेम प्रोसेस रिपीट करत ओवासुद्धा धुवून घेऊया। तसेच सर्व जिन्नस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तत्पूर्वी बडीशेप जी धुतली होती ती एका परातीमध्ये छान पसरून घ्यायची आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं, त्यामुळे ती थोडी सुकून जाईल। आता मी इथे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत, हे घरगुती तीळ आहेत, हे सुद्धा धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर यातील खडे सुद्धा निघून जातात आणि आपल्याला मुखवास खाताना खडे किंवा काही चावणार नाही। तर इथे हळद घातलेली आहे आणि उपवासाचं मीठ घेतलेलं आहे। छान असं चोळून घ्यायचं हाताने आणि मिक्स करायचं। मी चम्मचचा वापर केलेला आहे, पण त्याची काही गरज नव्हती, तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेला आहे चम्मच। छान मिक्स केलं, निथळून घेतलं। आता जरी याचा रंग पांढरा दिसत असला तरी हे मुरल्यानंतर आहे ना, छान रंग हळदीचा ऑब्झर्व करतो, तसेच मिठाची चवसुद्धा येते याला। तर बघा, तीळसुद्धा मी त्याच परातीमध्ये पालथे करून घेत आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस रिपीट करत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आता आपण ओवासुद्धा धुवून घेणार आहोत। फक्त धना डाळ धुवायची नाही, कारण ती मी आधीच भाजून ठेवलेली होती। जर भाजलेली नसेल तर ती सुद्धा धुवून घेऊ शकता, पण शक्यतोवर ती धुवायचीच नाही, अशीच भाजून घ्यायची। मी धना डाळ आधीच भाजून ठेवलेली होती, त्यामुळे मी इथे भाजलीसुद्धा नाही आहे, अशीच नंतर ॲड केलेली आहे त्यामध्ये। तर ओवासुद्धा छान आपलं धुवून घेतलेला आहे, त्यालासुद्धा हळद आणि मीठ लावायचं, छान चोळून घ्यायचं हलक्या हाताने। नंतर एका परातीमध्ये काढून मिक्स करून घ्यायचं। आता बघा, आपले सगळे जिन्नस धुवून झालेले आहेत, छान मिक्स करून घ्यायचं। आपण हे जिन्नस धुतले तेव्हा मीठ आणि हळद कमी प्रमाणात वापरली होती। आता इथे एक मोठा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे, एक छोटा चम्मच। मस्त असं हाताने चोळून घ्यायचं, छान हातावर मसाज करायची त्याला। मिक्स केल्यानंतर आहे ना, थोडासा रेस्ट द्यायचा याला, किमान 5 मिनिट रेस्ट द्यायचा आणि तोपर्यंत गॅसवर कढई ठेवायची तापवायला। कढई छान अशी गरम करून घ्यायची
कढईच्या ऐवजी तुम्ही फ्राईंग पॅनसुद्धा वापरू शकता। तर बघा कढई ठेवलेली आहे, छान अशी कडकडीत कढई गरम झाली पाहिजे। त्यानंतरच आपले सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आणि बघा हे सगळं साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं, छान हलवत राहायचं। किमान 5 मिनिट तरी हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही, कारण हे ओलं असल्यामुळे कढईला ते चिटकून बसणार। त्यासाठी सुरुवातीला मंद आचेवर नंतर मोठ्या आचेवर छान असं मिक्स करायचं आणि हलवत राहायचं। बघा आता उन्हाळा सुरू झाला आहे, लग्नसराई सुरू झालेली आहे, सगळ्यांकडेच आता पाहुणे येतात, मग कितीदा बाहेरचं मुखवास आणायचं। हे घरी मुखवास बनवून बघा आणि पाहुण्यांकडून शाबासी मिळवा आणि शेअर करा ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये। बघा हे साहित्य मी आता तुम्हाला वजनीमध्ये सांगते, वजनीच्या मापाने सांगते। तर इथे 100 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे, तर त्यासाठी 50 ग्रॅम ओवा घेतलेला आहे, 50 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत, तसेच 50 ग्रॅम धना डाळ घेतलेली आहे आणि जवस घेतला तर तो 25 ग्रॅमच घ्यायचा। बाकी सगळे जिन्नस समप्रमाणामध्ये घ्यायचे आहे, फक्त बडीशेप त्याच्या दुप्पट घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं। मी हाताने चेक करून सुद्धा दाखवलेलं आहे। हाताला जर चिटकत असेल तर ते भाजून झालेलं नाही आहे। जेव्हा आपण हातावर घेतलं आणि ते खाली सोडल्यानंतर सरकन घसरून जाईल ना हातावरनं, तेव्हा समजायचं की आपलं मुखवास छान असं भाजून झालेलं आहे। मी तुम्हाला सांगते मंडळी, एवढा सुगंध दरवळत होता ना घरामध्ये याचा, वा अप्रतिम। तर बघा सगळं छान असं भाजून झालेलं आहे, किती सुंदर रंग आलेला आहे। मुखवास पूर्णपणे भाजून झाल्यानंतर सगळे जिन्नस एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। बघा किती सुंदर दिसत आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एक परात घेतलेली आहे, तुम्ही ताटसुद्धा म्हणू शकता। त्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं। हे सगळे जिन्नस भाजायला मला 10 मिनिटे लागले। 10 मिनिटानंतर थंड व्हायसाठी एका परातीत काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे त्याचं मॉइश्चर सगळं निघून जाईल। ताटाऐवजी तुम्ही पेपरचा वापर केला तर उत्तमच, लवकर थंड होईल। त्यानंतर आता इथे भाजलेली धना डाळ घेतलेली आहे, ती मस्त पेरून घ्यायची यावर। बघा किती सुंदर दिसत आहे आणि काय स्वाद तर अप्रतिमच। यानंतर 2 तास कडकडीत उन्हामध्ये हा मुखवास वाळवून घ्यायचा, म्हणजे याला बुरशी लागणार नाही आणि छान 2 ते 3 महिने टिकून राहील। तर बघा अशा प्रकारे आपल्या मुखवासाला मार्केटसारखा रंग आलेला आहे, किती सुंदर दिसत आहे। ओवा आणि तीळ घातल्यामुळे हे पचायला सुद्धा सोपं आहे। तर बघा आता मी चाळून घेत आहे, ज्यामुळे याच्यातील एक्स्ट्रा हळद आणि मीठ निघून जाईल। छान असं चाळून घ्यायचं, त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं। मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही सुद्धा ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। मस्त रहा, स्वस्त रहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आता झटपट हा मुखवास बनवा आणि नवरोबाचे पैसे वाचवा, त्यांकडून शाबासी मिळवा। बाय बाय।